यानंतर एक मोठी बातमी हाती येते। सुप्रीम कोर्टाने एसी आणि एसटी आरक्षणाबाबतच्या दिलेल्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टाने पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली। वकील जयश्री लक्ष्मणराव पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे। इंदिरा साहनी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने मागासवर्गीयांच्या उपवर्गीकरणाबाबत केलेलं स्पष्टीकरण एसी एसटी आरक्षणाला लागू होत नाही। राज्य किंवा केंद्र सरकारला अनुसूचित जातींचं वर्गीकरण किंवा उपवर्गीकरण करण्याचा अधिकार नसून संविधानाच्या कलम 341 आणि 342 नुसार फक्त राष्ट्रपती आणि संसदेला हा अधिकार आहे। जयश्री पाटील यांनी याचिकेतून ही मागणी केली। सुप्रीम कोर्ट आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करणार का यानंतर हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कोर्टाने दिलेल्या निर्णयाला देशभरात अनेक ठिकाणी सध्या विरोध होतोय। भारत बंदचं देखील काल आवाहन करण्यात आलेलं होतं। अनेक दलित संघटनांनी देखील या पार्श्वभूमीवर आंदोलनं केलेली होती, मोर्चे देखील निघालेले होते, ठिकठिकाणी बंदची देखील हाक दिलेली होती। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्या तर सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, खरं तर ही पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेली आहे। देशभरामध्ये अनेक ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा विरोध देखील झालेला होता। या याचिकेत नेमकं काय म्हणण्यात आले, काय मागणी करण्यात आली आहे? या याचिकेच्या माध्यमातून एक मागणी करण्यात येते की एससी एसटी आरक्षणाला उपवर्गीकरण करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली होती आणि घटनात्मक दृष्ट्या ते वैध ठरवलं होतं। तसंच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई आणि इतर 3 न्यायमूर्तींनी आपल्या निकालपत्रामध्ये इकॉनॉमिकली बेसिसवरती क्रिमिलेअर असावा एससी एसटीच्या आरक्षणात सुद्धा असं म्हटलं होतं। तर त्याला विरोध करणारी आणि त्याविषयी पुनर्विचार व्हावा अशी याचिका आता सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली आहे। आता याबाबत सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। दीपक। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।